हॅलो एव्हरीवन. आजच्या कामाची सुरुवात केली आणि सुरुवात करताच एवढं जास्त टेन्शन आलं आणि आजचा अख्खा दिवस माझा ह्यातच गेला. एवढ्या साड्या करायच्या होत्या आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आज काय झालं तुम्हाला पुढे दाखवते. नेमकं पिकोची जी मोटर होती ते बंद पडली आणि ऑलरेडी मी 10 साड्या केलेल्या आणि एवढ्या साड्या पेंडिंग आहेत त्या पण अक्षरशः पायावरती. ॲक्च्युली महागच मशीन माझी ही मोटर बंद पडली होती, पण मी तिला काहीतरी करून परत स्टार्ट केलेली. पण आता पूर्ण झाली आहे, तर आता त्याला न्यायलाच लागणार आहे दुरुस्तीसाठी. एवढ्या साड्या अजून पेंडिंग आहेत आणि मी एकत्र पूर्ण साड्या साठवून ठेवते की मला एकदमच करता येतील. तर मी एक अख्खा दिवस साड्यांसाठी देते. ऑलरेडी 10 साड्या झालेल्या आहेत आणि मी त्या हातशिलाईसाठी पाठवलेत. आता ह्या फक्त पिको करायच्यात. माझे पाय दुखायला लागलेत आज, त्यामुळे म्हटलं ठीक आहे आता दुसरं. आणि मला 2 ड्रेस मटेरियल देखील स्टिच करायचे होते, त्यातला एक केला आहे. तर हा एक ड्रेस मटेरियल आहे की जो मिशोवरनं मागवला आहे. खूप छान क्वालिटी आलेली आहे त्याची आणि तो सेम फॅब्रिक आलेला आहे. तर असा साधा आणि सिम्पल विदाऊट अस्तरचा साधा आणि सिंपल असा तो ड्रेस स्टिच केलेला आहे. साधा प्लाझो आणि वरची कुर्ती पटियाला टाईप आपल्या जेवढ्या प्लेट्स पडतील तेवढ्या टाकलेल्या आहेत. व्यवस्थित आले फॅब्रिक. त्याची साधारण 300 ते 250 काहीतरी अशी प्राईज आहे. त्याची फिक्स प्राईज माहीत नाही आहे कारण कस्टमरचं आहे. ओढणी पण भरपूर अशी लांब आलेली आहे. उन्हाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, जेणेकरून हलके आणि छान असं फॅब्रिक आहे. त्याचं अस्तरची गरज नाही आहे. आणि त्यानंतर हा एक कॉटनचा होता. हा खूप छान फॅब्रिक होतं. हे ॲक्च्युली ऑनलाईन नव्हतं, ऑफलाईन होतं. हे देखील माझ्याकडे स्टिचिंगसाठी आलं होतं. खूप दिवस झालं ते देखील मला करायचं होतं, तर मी आज केलं. त्याला नेकला खूप सुंदर असं वर्क आलेलं. आणि त्यानंतर त्याचा प्लाझो पण बघू शकताय. कॉटन आहे. कॉटनची जी क्वालिटी असते ते लगेच लक्षात येते. आणि हे फॅब्रिक खूप छान होतं त्या फॅब्रिकपेक्षा. आणि ह्याची प्राईजही जास्त होती. प्राईज जास्त असल्यामुळे ते फॅब्रिक पण तसंच होतं. पण असू जा, प्राईजपेक्षा नाही का म्हणजे क्वालिटी पण पाहिजे. आणि म्हणजे उन्हाळ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. याची ओढणी पण बघू शकता किती छान आणि सॉफ्ट आहे. तर मी शक्यतो तुम्हाला हे जास्त सजेस्ट करेल कॉटन वापरायला, कारण ते कॉटन नव्हतं पण छान होतं. त्यांची चॉईस त्यांना आवडलं आणि पातळ होतं ते पण फॅब्रिक डेली वेअरसाठी. आणि ही छान अशी म्हणजे बाहेर वगैरे वेअर करण्यासाठी छान असा कुर्ता सेट पूर्ण रेडी झाला होता. त्यानंतर मला एवढं सगळं पसारा क्लीन करायचा होता. त्यानंतर मी थोडंसं फोटो वगैरे काढून घेतले. त्यांना पाठवायचे होते मला पुढे की ड्रेस रेडी झालेला आहे आणि कसं झालं आहे त्यामुळे. त्यानंतर मी सगळं क्लीन केली रूम आणि जेवायला बसले. तर आज जेवणामध्ये खूप काही काही बनवलं होतं. सगळ्यात जास्त वेळ मी कुठं घालवत असेल तर मी माझ्या मशीनसोबतच. म्हणजे सगळ्या गोष्टी मी इथंच बसून जास्तीत जास्त पेस कमी आहे घरात. त्यामुळे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करा चॅनलला. ओके. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे, काय बघायला तुम्हाला आवडेल ते नक्की मला कमेंट करून सांगा. आपण नंतर प्रिन्सेस कटिंगवरती मी व्हिडिओ ॲक्च्युली घेऊन येणार आहे, कारण खूप जणांचे मला कमेंट आले की ताई तुम्ही प्रिन्सेस कटिंग दाखवा. तर नेक्स्ट व्हिडिओ मी बहुतेक तोच घेऊन येईल. बाय बाय.